गुड मॉर्निंग जानू. गुड मॉर्निंग जयन. झाली झोप तुझी? हो. माझी अजिबात नाही झाली. खूप मिस केलं मी तुला. जयन ताई आहे ना? येस. अरे तुम्ही दोघे रेडी बसलात. ताई, हा तुमचा गरमागरम चहा. अरे जयंत, हे आनंदीचं गरमागरम हॉट चॉकलेट. तू कशासाठी केलंस हे सगळं? मी केलं असतं रे. असू दे, तुम्हा दोघींनाही आराम. जानू बस. हे तुझी गरमागरम कडक कॉफी. थँक्यू. जयंत काका, हा मिल्कशेक मला खूप आवडला. वा. वाव जयंत, कॉफी अगदी परफेक्ट झाली आहे. अच्छा, मला कसं माहित? मला तर कोणी दिलीच नाही. अरे एकदम परफेक्ट झाली. ओके. मला वाटलं की तुम्ही दोघी रात्रभर बोलत बसला होता तर उठायला लेट होईल, पण तुम्ही तर रेडी बसलात. मी सकाळी लवकरच उठते. ताई, अगं जयंतला पण रोज सकाळी लवकर उठायची सवय. जयंत, तुला ऑफिसला जायचं असेल ना आता? काय, एक मिनिट, तू आज ऑफिसला जात नाहीयेस का? आज भावना ताई आणि आनंदी आपल्या घरी आल्यामुळे मला आज ऑफिसला सुट्टी. काय झालं जानू? मी आज घरी थांबणार आहे हे तुला आवडलं नाहीये का? नाही अरे, असं काही नाहीये. अगं मग तुझा चेहरा का पडलाय? नाही जयंत, खरंच असं काही नाहीये. नाही जानू, खरंच सांग, तुला अजिबात आवडलेलं नाहीये ना मी आता थांबलोय ते? जयंत, अरे असं काय करतोयस तू? जानू, तुझा चेहरा बघ ना. जयंत, भावना, मला बस झालं. अरे आनंदी, असं कसं? सगळं पिऊन टाका. घ्या. जानू, बाहेर ये. आई, हा, मी जरा आलेच. हा, जयंत, काय झालंय जानू? मला नाही सांगणार का तुझी भावना ताई आल्यापासून तू मला विसरलीयस? जयंत, अरे असं काही नाहीये. मग कसं आहे जानू? हं? आणि तुला मी घरात का नकोय? जयंत, भावनाताई काहीतरी वियर्ड वागते. मला बोलायचंय तिच्याशी आणि त्यासाठी मला थोडी स्पेस हवी. हे बघ, याचा अर्थ असा नाही की मी विसरले तुला. खरंच मीही तुला खूप मिस करते, पण आता भावनाताईसाठी मला इमोशनली नाही तर प्रॅक्टिकली विचार करायचा आहे. खरं बोलतेस ना? खरंच जयंत. जानू, हे बघ, मला ना तुझ्यावर विश्वास ठेवायचा आहे, पण विश्वास ही टू वे गोष्ट असते. रिमेंबर दॅट. हो जयंत, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तसाच तूही माझ्यावर विश्वास ठेव ना. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हो. ठीक आहे, मग चल माझ्याबरोबर. 3-4 काय ग हे चेहरा का वाकडा केलायस? या दागिनेच आहेत, परत घेता येतात. हा, आपल्याला महत्वाचं काय? आपलं घर. एक हात से दो, एक हात से लो, साधा व्यवहार. तुम्हाला पटतंय ना तुम्ही जे बोलताय ते? नाही, तसंही माझ्या मताला काही किंमत नाहीच आहे.
तुम्हाला काय वाटतं ते करून मोकळे व्हा तुम्ही. नाहीच आहे किंमत. आणि मला जे वाटेल ते मी करणारच. कळलं ना? तरी नशीब समज तुला विचारून तुला सांगून करतोय मी. बरं मला एक पिशवी दे पटकन चल. कपाट उघडा आहेत त्यात. घ्या. काय कटकट आहे. एक काम सांगितलं ते पण नाही करत. हं? ह्या पिशव्या अगं, या पिशव्यातून दागिने घेऊन गेलो तर लोकांना कळेल की यातून मी मौल्यवान वस्तू घेऊन चाललोय. ह्या कशा चालतील? एखादी मळकी पिशवी दे ज्याच्यातून कळणार नाही मी दागिने घेऊन चाललोय ते. मळालेली पिशवी मागताय. मळालेली पिशवी धुता तरी येते. मेंदूवर साचलेल्या मळाचं काय करायचं? घ्या. हं. तू हे जे पुटपुट टोमणे मारत असतेस ना त्याचा मला काही फरक पडत नाही. कळलं का? आपलं क्लिअर आहे. हं. आपलं घर ते महत्वाचं. त्यासाठी जे करावं लागेल ते मी करणार. घाबरत नाही मी कोणाला. तोच प्रॉब्लेम. आम्ही कोणाला घाबरत नाही. मनाला येईल ते करून मोकळे होतो. काय ग सतत रडत असतेस? तुला रडतच बसायचंय ना. बस इथे. जयंत, अरे प्लॅटफॉर्मवर उभी राहा. हा? उभी राहा. काय बोलतोयस तू? Come on, Janu. Just stand up. Good girl. आता दोन्ही हात असे वर कर. जयंत, Come on. Open your arms. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? आता स्वतःला माझ्यावर झोकून दे. काय? Come on, जानू. तू पडणार नाही याची जबाबदारी माझी. Come on, just माझ्यावर झोकून दे. जयंत, अरे पण आणि काय चाललंय तुझं? एकतर घरात भावनाताई आणि आनंदी आहेत. त्यांना जर हे सगळं कळलं तर काय होईल? म्हणून तर मी शांतपणे बोलतोय. त्यांच्या समोर हे करायला बरं वाटणार नाही ना म्हणून. कम ऑन, जयंत, अरे गो फॉर इट. अरे तू तू जरासा मागे गेलास तर खाली पडेल ना मी. डोंट वरी जानू, मी आहे ना. मी तुला पडायला देणार नाही. आता कम ऑन, उडी टाक, नाहीतर माझं अजून एक पाऊल मागे जाईल. कम ऑन, जस्ट गो फॉर इट. जयंत, जानू विश्वास आहे ना माझ्यावर? मग उडी मार. ये, मी आहे ना. जान्हवी मावशी, आनंदी, बाळा तू तू काय करतेस? आनंदी, अगं इथे मी क्लीन करत होते अगं, आणि जैन काका मला हेल्प करत होता. जैन, हे शानू, या आरामात, सावकाश. आनंदी बाळा तू इथे. मी गंमत सांगू भावनाईला की तू वर चढली होतीस आणि जयंत काका तुला हेल्प करत होता. नाही का बाळा, भावनाईला यातलं काही सांगू नकोस. बरं ऐक ना, तुला स्टोरी बुक्स वाचायचे होते ना? मी भावना आईच्या रूम मध्ये तुझ्यासाठी स्टोरी बुक्स ठेवलेत. जा हा, जाऊन वाच. स्टोरी बुक्स? आता मी आणि भावना स्टोरी बुक्स वाचणार.
घाबरलीस ना? तर गंमत करत होतो. तुला काय झालं तुझ्या आधी माझा जीव जाईल. तुला सांगतो संध्याकाळच्या वेळेला मी त्या रस्त्याला जातच नाही. काय लांबची लांब भाडी येतात. चोर 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 तू बघ पळायला चोर 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 पकडा पकडा त्याला चोर चोर. काय रे? चोरी करतोस काय रे? लाज नाही वाटत तुला? दादा याने माझं पाकिट चोरलंय. चल रे पाकिट काढ त्यांचं. काढ पाकिट काढ त्यांचं. अरे पाकिट तुला पाकिट मारू नका साहेब मारू नका. देतो मी त्यांचं पाकिट. दे. आता ह्याला ना थेट पोलिसाच्या हवाले द्यायला पाहिजे. चल चल नाही हो साहेब. चल. पोलिसात कशाला देते? दिलं ना मी त्यांचं पाकिट. तरुण आहेस, धडधाकट आहेस, चोरी कशाला करतोयस? अरे जरा काहीतरी काम कर, मेहनतीने कमाई कर. लाज नाही वाटत तुला चोरी करायला? नाही साहेब नाही चूक झाली. परत नाही करणार मी चोरी. पण पोलिसात देऊ नका हो. हे बघा माझ्या जागी तुमचा मुलगा तुम्ही काय केलं असतं? हे बघ, माझा मुलगा असं कधीच करणार नाही. कळलं तुला? आणि समजा जर कधी त्याने चोरी केलीच ना तर मी स्वतः त्याला पोलिसात घेऊन जाईल. समजलं? चूक ही चूकच असते, लक्षात ठेव. चल रे चल. घेऊन जाऊ. हवालदार साहेब हा? हवालदार साहेब या इकडे. या. आले 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 हवालदार साहेब आले. काय झालं साहेब? याला घेऊन जा. अहो पाकिट चोरताना याला रंगी हात पकडलंय. असं का? बरं झालं याला पकडला तुम्ही. चल पोलीस स्टेशनला चल. दादा आता तो खाके आता चल. खूप खूप आभार आहे साहेब. काय, आभार कसले? लक्ष द्या. तशी घडतात नाही मुलं. अरे संस्कार कमी पडत असतील. दुसरं काय? नाही रे, कुठलेच आई वडील आपल्या मुलांवर चुकीचे किंवा वाईट संस्कार नाही करत. पण काय ना, मूल एकदा मोठं झालं की आई वडील तरी त्याला कसे आवडतात. उलट मुलाने असं काही केलं तर आई वडिलांना केवढा धक्का बसत असेल ना रे. कोणावरच अशी वेळ येऊ नये रे बाबा. ताई काय करतेस ग? काही नाही, आवरत होते. आनंदी कुठे? आनंदीला मी टीव्ही लावून दिलाय. ती बाहेर हॉलमध्ये बसली. कशाला? नाही अगं एक दिवस चालतं. तसंही घरात तिच्यासोबत खेळायला कुणीच नाहीये. त्यामुळे थोडा वेळ बघू देत तिला टीव्ही. आणि तसंही मला तुझ्याशी थोडं बोलायचंच होतं. काय? ताई गेले 2-3 दिवस मी ऑब्झर्व करतेय. तुझं कशातच लक्ष नाहीये. तू तुझ्याच विचारांमध्ये असतेस. ताई नक्की असं काय झालंय? प्लीज सांग मला. ताई अगं आनंदी नाही येणार आहात. तू बोल बिंदास. जयंत पण ऑफिसला गेला. तू असं समज आपण ना आपल्या सासवडच्या घरी आहोत, आपल्या खोलीत. माझं लग्न झालं नाहीये. मी तीच जानू आहे जिच्याशी माझी भावना ताई तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करायची. सांग आता. पण जानू, आता मीच ती पूर्वीची भावना नाही राहिली ग. म्हणजे त्या दिवशी उत्सवात
जानू, मला माझं लग्न मोडल्याचा त्रास नव्हता होत, पण या सगळ्या गोष्टींमुळे ना माझं मनच ताऱ्यावर नव्हतं. आई अगं, एवढं सगळं घडलं घरामध्ये, मी सुद्धा घरीच होते, मग मला कोणीच काहीच का सांगितलं नाही? अगं, कारण तुझ्या बरोबर जयंत होता, त्यामुळे तुला काही सांगायचं नाही असं आमचं ठरलं होतं. मला ना जानू कळतच नाहीये कसं त्या माणसाला शोधू. त्या उत्सवात इतकी माणसं होती, त्यातला नेमका कोण माणूस, कसं ओळखायचं, काय, मला काहीच कळत नाहीये. हे बघ, तू खूप धीराने हे प्रकरण हँडल करतेस. तुझ्या जागी जर एखादी दुसरी मुलगी असती ना, तर केव्हाच तिने हे मंगळसूत्र गळ्यातून काढून टाकलं असतं आणि विषय संपवला असता. पण ताई, तुझी जिद्द बघून मला तुझं खूप कौतुक वाटतंय. ताई, तू खरंच खूप धीट आहेस ग. आणि हे बघ, मला माहिती आहे तो मुलगा लवकरात लवकर तुझ्या समोर येईल, बघच तू. खरं बोलतेस तू जानू? हो ग ताई. आणि ताई, एक गोष्ट लक्षात ठेव, देव ज्यांची परीक्षा घेतो ना, त्यांना ती परीक्षा देण्याचं बळ सुद्धा देतो, हिम्मत सुद्धा देतो. आणि तुझ्यात तर ती हिम्मत, ती जिद्द, ते पेशन्स सगळंच काही आहे. जानू, मला एक वचन दे. हा मुलगा कोण आहे हे जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस. हो ताई, मी वचन देते तुला, मी कोणालाच काही सांगणार नाही. थँक्यू जानू, तुझ्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. तुला माहितीये, आपल्या घरी सगळ्यांना जेव्हा ही गोष्ट कळली ना, तेव्हा सगळे कसे रिॲक्ट झाले तुला सांगूच शकत नाही. अगं, आई तर पूर्ण खचून गेली होती. संतोष दादांनी मला नको नको ते ऐकवलं. उगाच रडण्याची नाटकं करू नकोस. अख्ख्या समाजात इज्जत काढली आमची. दादा, दादा, मी खरंच सांगते, मी काहीच नाही केलंय. मग काढ ते मंगळसूत्र, काढ. वीणा वहिनी आणि सिंचना वहिनी माझ्या बरोबर होत्या. अगं, पण मला ना काही कळतच नव्हतं, माझं कशातच लक्ष नव्हतं. ताई ग, ते सगळं काही दिसत होतं मला, म्हणूनच तर तुला इथे आणायचं ठरवलं ना. बाबाही म्हणत होते तुला 2-3 दिवस चेंज मिळेल. आणि ताई, तू अपसेट आहेस, ही एवढी साधी गोष्ट माझ्या लक्षात येणार नाही का? पण आता त्या टॉपिक पासून तू दूर आली आहेस, त्यामुळे आता कसलाच विचार करायचा नाही. आणि ही खात्रीने सांगते तुला, तो मुलगा जो कोणी आहे तो लवकरच तुझ्या समोर येईल. जानू, आपल्याला कोणी जज न करता ऐकून घेणारं असलं ना, की खरंच खूप बरं वाटतं. आई अगं, बहिणी ह्यासाठीच तर असतात ना. काय हो, काय झालंय? डबा संपवलात ना? असं का असतं? काय चाललंय या मुलाचं, काय कळतच नाही. पाणी आणते. पाणी दे लवकर. काय झालंय? एवढं का हसताय तुम्ही? निदान हातपाय तरी धुवून घ्या ना. काय चाललंय या माणसाचं, काही कळतच नाही. चहा आणते मी.
देवा तेव्हा तू अक्कल वाटत होतास तेव्हा आमच्या घरचे सगळे काय चाळण घेऊन उभे होते का रे? सगळे बंद कसे काय, डोक्यावर पडलेले कसे काय? हा कठीण आहे, कठीण आहे, कठीण आहे. हरीश आणि सिंचनाचं कठीण आहे. चहा घ्या. काय झालंय? हसतच राहणार आहात की काही बोलणारही आहात तुम्ही? बोलणार आहे आणि मी काही केलं तरी तू काही बोलायचं नाही. त्या सिंचनाने तुझ्यावर केलेला चोरीचा आळ खोडून काढणार आहे, तोही मुळापासून. निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर पाऊस धारा, भिर भिर करी मदनाचा वारा. ये ना सजना ये ना, निशाणा तुला दिसला ना. नो नो नाही नो नो. चला 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 पटकन पटकन. हो हो हो, आठवू दे मला गाणं. टिक टिक 1, नो चिटिंग. टिक टिक 2, टिक टिक 3, भाव नाही, लवकर लवकर. टिक टिक 4. न सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मग भीती कुणाची? जयंत, अरे आलास तू? कसा होता तुझा आजचा दिवस? खूप हॅक्टिक होता जानू. कॉन्स्टंटली मीटिंग चालू होत्या. बरं जा तू मग फ्रेश होऊन घे. जानू तू पण येतेस का? म्हणजे मला तुझ्याशी काहीतरी इम्पॉर्टंट बोलायचं होतं. ओके. तुम्ही एक काम करा, तुम्ही दोघं बोलत बसा, मी तुमच्यासाठी मस्त कॉफी घेऊन येते. आनंदी बसा इथे. हं? अगं जानू, जानू काय झालंय? जयंत, जर तुला असं वाटत असेल की सकाळी जे काही झालं ते मी विसरले, तर प्लीज असं समजू नकोस. एवढंच ना? मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे माझ्याकडे. म्हणजे हे बघ, डोंट वरी, मी असं काहीतरी करेन ज्याने तुझा मूड एकदम असं छान होईल. बरं ते सगळं सोड, मला आता सांग नक्की काय झालंय भावनाताईला? हा जयंत, नक्की काय झालंय ते भावनाताईंनी सांगितलंय मला, पण भावनाताईने माझ्याकडून असं प्रॉमिस घेतलंय की मी ते कोणालाही सांगणार नाही. जानू, तू काय आणि मी काय, आपण दोघंही एकच आहोत ना. कम ऑन, तू सांग ना, यू कॅन टेल मी. नाही जयंत, मी नाही सांगू शकत तुला. सॉरी. जानू, जानू तू असं काय करतेस? तू मला नाही सांगणार? कम ऑन जानू, त्यात काय एवढं, टेल मी. जयंत, अरे असं काय करतोयस तू? भावनाताईने विश्वासाने काहीतरी सांगितलंय मला. आणि हो, तू आणि मी आपल्यासाठी एक आहोत, भावनाताईसाठी नाही. त्यामुळे मी भावनाताईला दिलेलं प्रॉमिस तोडणार नाहीये. जानू, तू माझ्यापासून लपवणार आहेस? जयंत, तू नेहमी असा विचार का करतोस? जाऊ दे, ताईला कॉफीचा आणि साखरेचा डब्बा किचनमध्ये कुठे ठेवलाय ते सापडणार नाही. मी जाते खाली. तू मला नाही सांगणार जानू? म्हणजेच तू माझ्यापासून
ट्रुथ लपवणार आहेस. नाही जानू, तू फक्त ट्रुथ नाही लपवत आहेस, तू माझ्यापेक्षा इतर कोणाच्याही खूप क्लोज आहेस हे तू मला दाखवून देतेस. नॉट डन जानू, याची शिक्षा तुला मिळणारच. अरे एकटाच जाऊन आलास? नाही, आज माझ्याकडे नव्हती. नाही आहे माझ्याकडे ये, चल. नाही, नको. नको कुठे, जरा थांब, दादाची बोल. काय हरीश, मला आहे ना पैशांची गरज होती. कोणत्या कामासाठी? काहीतरी बोलतोय ना, मध्ये मध्ये नको बोलूस, ऐकत जा माझं. ऐकलंच तर फायदा होईल. मला एका कामासाठी पैशांची गरज होती, म्हणून मी वीणाला म्हटलं की वीणा अगं तुझ्याकडचे दागिने दे मला, ते विकून पैसे आणतो. तर नाही म्हणाली. नाही म्हणाली मला. मी नाही तिचं ऐकलं, सरळ घेतले तिच्याकडून दागिने आणि विकून आलो. हे सगळं तू मला का सांगतोस? ओळख का सांगत असेल, ओळख का? कारण अरे बावळटा, तुझे सगळे कांड कळलेत मला. हा? दादा, सगळं तुला कसं काय कळलं? कसं कळलं म्हणजे, अरे मी ज्या सोनाराकडे वीणाचे दागिने विकायला गेलो होतो ना, त्या सोनाराने मला विचारलं की ज्यांचे दागिने आहेत त्यांना तुम्ही सांगून आणलेत ना विकायला. मी म्हटलं की माझ्या बायकोचेच दागिने आहेत, तिला सांगूनच आणलेत. मी त्याला विचारलं की तुम्ही हे मला का विचारताय. तो मला म्हणाला की त्यांच्याकडे एक बाई आली होती, तिच्या नवऱ्याने त्यांच्याकडे तिचे दागिने विकले आणि बदलले सुद्धा, बेंटेक्सचे दागिने करून आणले. असे सेम दागिने मला बेंटेक्सचे करून हवे होते, मिळतील का? हो मिळतील ना. मी विचारलं त्याला तिचं नाव काय त्या बाईचं, तर सांगितलं नाही त्याने. पण नंतर थोडं खोदून विचारल्यानंतर कळलं मला. अकलेचा भाग आहे का रे तुला? कसला बावळट आहेस रे तू. आता रडून काय उपयोग आहे? सिंचनाचे दागिनेच तुला विकायचे होते, तिला ते सांगून विकायचे ना. चोरून कशाला विकायला गेला? चोरून विकलेस ना, म्हणून प्रॉब्लेम झाला. हे बघ रे, पैशांची अडचण कोणाला नसते, प्रत्येकाला असते. तू तर बिझनेसमॅन आहे, बिझनेसमध्ये चढ उतार असतातच. अशा वेळी सिंचनाचे दागिने विकून पैसे उभे करणं साहजिकच आहे, तुला वाटणार. पण हे असे चोरासारखं तिला न विचारता दागिने विकायचे काय? त्यात हुशारी केलीस. तसेच्या तसे दागिने नेऊन तिथे रिप्लेस केले. तुला काय वाटलं तिला कळणार नाही? अरे ती बाई आहे, तिला खरा दागिना खोटा दागिना नुसता बघून कळेल.
त्यापेक्षा तिला सरळ सांगितलं असतंस की बाबा मला पैशांची गरज आहे म्हणून दागिने विकतोय, तर तिने स्वतःहून दिले असते तुला. वाईट वाईट वाईट. असं बायकोला फसवून काहीतरी करणं चुकीचं आहे रे हरीश, चुकीचं आहे. चोरी केलीस स्वतःच्या घरात चोरी केलीस तू आणि जाऊ हा? काय रे हे करताना तुला लाज नाही वाटली हो आज तुला माझा मुलगा म्हणून तर ना लाज वाटते मला. अशी कोणती निकड आली होती म्हणून तुला चोरी करावी लागली रे? बोल ना बोल ना बोल. नाही तू असं नाही बोलणार. आई 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 अगं का मारतेस आई त्याला? काय नाही माफ नाही करणार मी तुला. काय करणार तुला वीणा? अगं ओळख गेला तुझा धीर माझा मुलगा नाही, चोर आहे चोर. स्वतःच्या घरात स्वतःच्या बायकोचे दागिने चोरून विकले याने. या घरात राहण्याच्या लायकीचा नाही. हरीश तू चोरी? तुला मी म्हटलं होतं ना तुझ्या खिशात जेव्हा ते लॉटरीचं तिकीट सापडलं होतं तेव्हा मी तुला म्हटलं होतं हरीश आयते पैसे नाही कमवायचे. एवढा आळशी झालास तू तेव्हा मी तुला काय म्हटलं होतं? माझा मुलगा असं कधीच करणार नाही, कळलं तुला? आणि समजा जर कधी त्याने चोरी केलीच ना तर मी स्वतः त्याला पोलिसात घेऊन जाईन, समजलं? तुला सांगितलं होतं मी हे सगळं खपवून नाही करणार, पण तू ऐकलं नाही. आता तू घरात चोरी करणार, 4 पावलं आणखी पुढे जाणार तू. तुला माफ कर वाटलं, लाज नाही वाटत? अरे तुझे वडील या वयात पण राब राब राबतायत तुमच्यासाठी या घरासाठी. तुला माहिती आहे हरीश तुझे वडील नेहमी म्हणतात आपण आपल्या मुलांसाठी फार काही करू शकलो नाही ग. आयुष्य आराम नाही देऊ शकलो, पैसा अडका नाही देऊ शकलो. मी त्यांना नेहमी सांगितलं अहो काही काळजी करू नका. इतके चांगले संस्कार दिले ना आपण आपल्या मुलांना. संस्कार? हे संस्कार चोर जन्माला घातलाय मी, चोर जन्माला घातलाय, चोर जन्माला घातला. लाज आणलीस तू आज मला, लाज. आई म्हणून हरवलास मला तू हरीश, आई म्हणून. या घरात राहण्याच्या लायकीचा नाही तू. कोणी यायचं नाही, कोणी अडवायचं नाही. याला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही मी. चोर जन्माला घातलाय मी, चोर. लाज वाटते मला, लाज. या घरात राहायचं नाहीये तू. तुम्ही असे उभे काय आहात? बघा ना, जा ना प्लीज. काय बघायचं, आई ऐकणार आहे का माझं? जाऊ दे, जात आहेत तर तेवढीच घरात जरा शांतता होईल. बाबा 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 बघा ना, आई हरीश भाऊजींना घेऊन गेल्या. अरे अरे अशी कुठे गेली पण लक्ष्मी घेऊन त्याला? माहित नाही अगं वीणा असं काय करतेस तू? थांबवलं का नाहीस लक्ष्मीला तू? बाबा, आम्ही थांबवायचा खूप प्रयत्न केला पण आई ऐकतच नव्हत्या. बघा ना. अरे संतोष तू इथे उभा आहेस ना, मग तू का नाही थांबवलंस तिला? नाही बाबा, मी कोणाच्या तरी भांडणात असं मध्ये नाही पडत. कोणाच्या तरी म्हणजे? अरे आई आहे ना तुझी ती.
आणि हरीश सख्खा भाऊ आहे ना तुझा. लाज नाही वाटत असं बोलायला. बाबा असं काय करताय? उगाच कशाला ड्रामा करताय? तुम्ही पण होता ना इथे, तुम्ही का नाही थांबवलं? मी इथे मी होत. सिद्धू घे बस ना. काय मग हिरो, लग्न ठरलंय कोणाचं तरी? हा, कसं वाटतंय मग? गुदगुले होत आहेत? हा, गुदगुले गुदगुले होत आहेत? अरे देवा, आता तर फक्त लग्न ठरलंय आणि कोणीतरी इतकं गुड बॉय सारखं वागायला लागलंय. काय बरं, कोणाची जादू? कोणाची जादू? पूर्वीची जादू? हं? पूर्वीची जादू? काय रे, काय चिडवू नकोस. नवीन लग्न ठरलेल्या मुला मुलींना चिडवायचंच असतं. खूप मज्जा असते त्यात. असली मजा ती माझी मजा झाली. काय रे, काही म्हणालास का? काही नाही. काय झालं? इकडे. सिद्धू, तुला एक सांगू का रे? मी हरीशच्या प्रेमात पडले आणि त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न केलं. आई पप्पा खूप हर्ट झाले रे त्याच्यामुळे. मी तसं नाही करायला हवं होतं. कसं आहे ना सिद्धू, आई वडील आपल्याला जन्म देतात, आपल्याला लहानाचं मोठं करतात, आपल्यावर इतकं प्रेम करतात आणि आपण काय करतो? पण असं काहीतरी करून त्यांना हर्ट करतो. चुकीचं आहे हे. पण हे बघ, मी जे केलं ना ते खूप चुकीचं केलं. माझ्याकडून जे झालं ते झालं. पण तू आई पप्पांच्या चॉईसने लग्न करतोयस हे खूप बेस्ट आहे. माहितीये तुला सिद्धू, अरे पूर्वी तुझ्यासाठी, आपल्या घराण्यासाठी आणि पप्पांच्या करिअरसाठी सगळ्यात बेस्ट आहे. छान दिसाल तुम्ही दोघं. ताई, तू स्वतः ठरवून तुझं प्रेम मिळवलंस. मला वाटलं होतं मला तुझी मदत होईल, पण तू इथे वेगळंच प्रेशर टाकलंस माझ्यावर. हरीश आणि लक्ष्मी दोघांनाही फोन करतोय, बेल वाजते, पण कोणीच फोन उचलत नाहीये. हो ना बाबा, सगळं खूप अचानक झालं ना. लक्ष्मी गेली कुठे असेल हरीशला घेऊन? बाबा, हरीश भाऊजी खूप विनवण्या करत होते, पण आई काही ऐकतच नव्हत्या हो, मारतच राहिल्या. त्यात सिंचना पण घरी नव्हती, माहेरी निघून गेली ती अचानक. सिंचना माहेरी गेली आहे नाही का? आणि तिचेच दागिने हरीशने चोरी. म्हणजे तुम्ही पण जा ना, उभे काय? एक मिनिट. हॅलो, हा सर. काय काय बोलता? वेंकी, तू इथेच थांब.
मी जातो. काळजी नको करूस. सगळं ठीक होईल. आलोच. ह्या वयात बाबांना एवढा ताण कसा सहन होणार आहे देव जाणे. ताणबीण काय नाही, ओव्हर रिॲक्ट करण्याची सवयच आहे त्यांना. आणि आईला पण एवढा ड्रामा करण्याची काही गरज नव्हती. ड्रामा काय म्हणताय? जे झालं ते धक्कादायकच होतं ना. मान्य आहे, पण एवढं रिॲक्ट करण्याची काही गरज नव्हती. एक कानाखाली मारली ना हरीशला, सॉरी म्हणाला असता तो. एवढे धिंडवडे काढायची काय गरज होती? असं कसं म्हणताय तुम्ही? हा? उद्या जर वरदने असं काही केलं तर तुम्हाला धक्का नाही बसणार? उलट वरदला मी सगळं शिकवून ठेवणार. आणि हरीश पण माझा भाऊ आहे, पण माझ्यातला काही एकही गुण घेतलेला नाही त्याने. इनफॅक्ट मी हरीशला सांगत होतो, बायकोचे दागिनेच विकायचे होते तर सरळ विचारून विकायचे, चोरून कशाला विकले. सगळेच तुमच्यासारखे नसतात हो. जनाची नाही तर मनाची लाज वाटतेच. लाज कसली त्यात? हा, आता मी नाही का तुझे दागिने विकले, तुला सांगून विकले. काही झाला ड्रामा? काही नाही, सगळं एकदम शांतीत झालं. हेच हरीशला करायला पाहिजे होतं. म्हणजे चोर नवऱ्यापेक्षा निर्लज्ज नवरा बरा, नाही का? काय ग, काय बघतेस? काय नाही हो, तुमचं हे विचार वैभव ऐकून ना कधी कधी माझा मेंदूच चालत नाही. कधी कधी? अगं कधी चालतो ते सांग. वीणा, सांभाळ बाई स्वतःला, नाहीतर या माणसापायी वेळ लागेल. थांब वर दोन. थांब थांब. काको काय करताय तुम्ही? बाजूला होते तो. चाल आई सोड, आई चाल म्हटलं ना. ये. जा तिकडे.